Hello students, welcome to this new lecture of solution of system of linear equations. In the previous lecture, we seen some important definitions. The definitions are useful while we are going to obtain the solution of system of linear equations by using Gaussian elimination method and by using Gauss-Jordan elimination method, which we have to see further in the next articles. Okay. म्हणजे पुढच्या आर्टिकल्स मध्ये आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला सोल्युशन काढायचं आहे. सोल्युशन काढायचे म्हणजे काय करायचं ही डेफिनेशन आपण लास्ट लेक्चर मध्ये पाहिली होती. चला नेक्स्ट वन पुढे सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं, त्याचं सोल्युशन काढायचं म्हणजे काय काढायचं, सोल्युशनची डेफिनेशन काय, ट्रिव्हियल सोल्युशनची डेफिनेशन काय, नॉन ट्रिव्हियल सोल्युशन म्हणजे काय, होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं, नॉन होमोजिनियस सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कोणाला म्हणायचं. सिमिलरली कन्सिस्टंट, एखादी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन कन्सिस्टंट असते म्हणजे काय होतं, एखादी सिस्टीम इनकन्सिस्टंट कधी असते, शिवाय दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स या इक्विव्हॅलंट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स कधी असतील वगैरे, या सगळे हे जे काही सगळे टर्म्स आहेत, या सगळ्या टर्मिनॉलॉजीज आहेत, या सगळ्या आपल्याला सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन जेव्हा आपण गॉसियन मेथडने किंवा गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथडने सोडवणार आहोत तेव्हा या सगळ्या टर्म्स आपल्याला पुढे भेटणार आहेत. त्या सगळ्या टर्म्स आपण अगोदर डिफाइन करून घेतलेल्या आहेत. ओके, नाउ इन दिस लेक्चर, या लेक्चरमध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपण बाय युजिंग गॉस किंवा गॉस जॉर्डन मेथडने सोडवणार आहोत. सिमिलरली जॅकोबीज किंवा गॉस सिडेल मेथडने सोडवणार आहोत. या चार मेथड्स आहेत, त्या आपण वन बाय वन बघणार आहोत. तर त्या गॉस मेथड असू द्या किंवा गॉस जॉर्डन मेथड असू द्या, या दोन्ही मेथड्स ज्या काय आहेत त्या अल्गोरिथमिक प्रोसेस आहेत. ओके, अल्गोरिथमिक मेथड्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला स्टेप बाय स्टेप इव्हॅल्युएशन करून आपल्याला करेक्ट सोल्युशन मिळवायचं आहे. ते कसं मिळवायचं ते आपण ज्या त्या आर्टिकल वेळेस बघूयात. नाउ त्या पर्टिक्युलर अल्गोरिदम मध्ये ज्या काही स्टेप्स आहेत त्या स्टेप्स आपण इथे इंडिपेंडंट इंडिव्हिज्युअली डिफाइन करून घेणार आहोत. ठीक आहे, या सगळ्या डेफिनेशन्स, या सगळ्या ज्या स्टेप्स आहेत त्या आपल्याला पुढे गॉसियन मेथडमध्ये किंवा गॉस जॉर्डन मेथडमध्ये फार महत्त्वाच्या ठरतील. ओके, सो लेट अस बिगिन विथ द रिप्रेझेंटेशन ऑफ द सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स इक्वेशन. Representation of system of linear equations in the form of a matrix equation. Okay, जेव्हा आपल्याला दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्सला सोल्युशन काढायचे बाय युजिंग गॉसियन इलिमिनेशन मेथड किंवा बाय युजिंग गॉस जॉर्डन इलिमिनेशन मेथड, त्यावेळेस आपल्याला पहिली स्टेप करायची आहे. तर वी हॅव टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स इक्वेशन. ओके, ती कशी लिहायची आता आपण बघूयात. Under the article representation of system of linear equations in the form of a matrix equation. Okay, बघूयात कसं लिहायचं. व्हेरी सिंपल अँड व्हेरी इम्पॉर्टंट अल्गोरिदम. कन्सिडर जनरलच बघूयात. जनरल बघितल्यानंतर तुम्हाला पर्टिक्युलर केस इझिली इव्हॅल्युएट करता येईल. कन्सिडर द सिस्टम ऑफ m linear equations. जनरल बघूयात. m linear equations in n variables given by okay, system of m linear equations in n number of variables. म्हणजेच इक्वेशनची संख्या आहे m आणि व्हेरिएबलची संख्या आहे n. इक्वेशन्स किती असावेत, व्हेरिएबल्स किती असावेत, डझंट मॅटर. आपण एक जनरल सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स बघूयात. त्याच्यामध्ये m लिनियर इक्वेशन्स आहेत इन n व्हेरिएबल्स विच इज गिवन बाय ॲज फॉलोज. दॅट इज a11 x1 प्लस a12 इंटू x2 प्लस a13 इंटू x3 प्लस डॉट 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 प्लस अप टू सो ऑन प्लस a1n into xn is equal to b1 suppose. दुसरं इक्वेशन कन्सिडर करूयात. a21 x1 प्लस a22 x2 प्लस a23 into x3 प्लस डॉट 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 प्लस अप टू सो ऑन प्लस a2n into xn is equal to constant which is a b2. Similarly, तिसरं लिनियर इक्वेशन कन्सिडर करूयात. a31 इंटू x1 yes प्लस पुढचा कॉन्स्टंट सांगू शकाल. व्हेरी सिंपल थिंग, लिहिताना मी सिस्टमॅटिक लिहिलंय पहा. a11 म्हणजे फर्स्ट व फर्स्ट कॉलम, a12 म्हणजे फर्स्ट व सेकंड कॉलम अँड सो ऑन. तसंच दुसऱ्या लाईनला दुसरं इक्वेशन लिहिलंय काय, a21 म्हणजे सेकंड व फर्स्ट कॉलम,
x1 प्लस a22 म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम इंटू x2 प्लस a23 म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम इंटू x3 प्लस अप टू सो ऑन प्लस a2n म्हणजे सेकंड रो nth कॉलम इंटू xn इज इक्वल टू b2. सिमिलरली तिसरं इक्वेशन सांगू शकाल. येस, सिंपल थिंग. a31 x1 प्लस करेक्ट a32 इंटू x2 प्लस a33 इंटू x3 plus up to so on dot 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 plus up to so on plus a3n into xn is equal to constant असेल सपोज b3. तसंच आपण चौथं इक्वेशन लिहू शकतो डॉट 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 डॉट. तसंच पाचवं डॉट 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 डॉट. तसंच सहावं सातवं आठवं नववं अँड सो ऑन. लास्ट m नंबरचं इक्वेशन, कारण आपण किती इक्वेशन कन्सिडर केलेत, m लिनियर इक्वेशन कन्सिडर केलेत. लास्ट m नंबरचं इक्वेशन काय असेल. येस, पहिला असेल तर a11, दुसरा असेल तर a21, तिसरा असेल तर a31, चौथा असेल तर a41. तसंच लास्ट m नंबरचं इक्वेशन व्हॉट इज द कोएफिशिएंट्स. येस, am1 करेक्ट am1 x1 प्लस am2 इंटू x2 प्लस am3 इंटू x3 प्लस अप टू डॉट 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 सो ऑन प्लस amn इंटू xn इज इक्वल टू येस, पहिल्याचा कॉन्स्टंट b1, दुसऱ्याचा कॉन्स्टंट b2, तिसऱ्याचा कॉन्स्टंट b3 अप टू सो ऑन. लास्ट m नंबरच्या इक्वेशनचा कॉन्स्टंट असेल bm नॉट n. ठीक आहे, bm इज इक्वल टू bm. ओके, म्हणजे काय केलं, सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स आपण कन्सिडर केलेले आहे. व्हॉट इज ऑब्झर्वेशन, हे प्रत्येक इक्वेशन जर सेपरेटली आपण स्टडी केलं तर प्रत्येक इक्वेशन मध्ये काय दिसत आहे, व्हेरिएबल्स आहेत x1 x2 x3 अप टू सो ऑन xn. या सगळ्या व्हेरिएबल्सच्या डिग्रीज 1 आहेत, म्हणजे हे प्रत्येक इक्वेशन हे लिनियर इक्वेशन आहे. जेव्हा या सगळ्या m लिनियर इक्वेशनचा आपण एकत्रित अभ्यास करतो, एकत्रित विचार करतो, देन दॅट फॉर्म्स अ सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन. ओके, समजा याला मी महिरपी कंस टाकतो आणि याला नंबर रोमन 1 देतो, म्हणजे ही रोमन 1 काय आहे, सिस्टीम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स. गेटिंग दिस, म्हणजे याच्यामध्ये इक्वेशनची संख्या आहे m आणि व्हेरिएबलची संख्या आहे n. ओके, कन्सिडर द सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स व्हिच इज गिवन लाइक दिस. ओके, नाउ we can represent this system. We can represent this system. Yes, we can represent. तो where बघूयात पहिल्यांदा काय काय. Where a11, a12, a13 म्हणजे सगळे जे काय ai जे आहेत, a11, a12 अप टू सो ऑन amn हे सगळे जे काय ai जे आहेत, along with जे सगळे bi's आहेत म्हणजे b1, b2, b3 up to so on bm, these are all real constant. ओके, हे जे सगळे आहेत ते रियल कॉन्स्टंट्स आहेत, म्हणजे यांच्या व्हॅल्यू मे बी पॉझिटिव्ह असतील, मे बी निगेटिव्ह असतील किंवा मे बी 0 असतील. ओके, a11 up to so on amn along with b1, b2 up to so on bm, these are all any real constant. Okay, then we can represent this system of m linear equations in n variables in the form of matrix equation, as follows. Okay, ही जी काही दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे ते आपण मॅट्रिक्स इक्वेशन मध्ये लिहू शकतो. कशी लिहू शकतो, इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन ऍज फॉलोज. ओके, फॉर्मॅट काय बघूयात, ax कॅपिटल A इंटू कॅपिटल X इज इक्वल टू B असेल. ओके, we can represent this system of m linear equations in n variables in the form of matrix equation as ax equal to b. आपल्याला माहिती आहे मॅट्रिक्स डिनोट करण्यासाठी आपण कायम कॅपिटल लेटर्सचा वापर करत असतो. a into x equal to b. आता याच्यामध्ये a, x आणि b हे मॅट्रायसेस आहेत. ते मॅट्रायसेस म्हणजे कोणते बघूयात. where capital A is the matrix of coefficients. Very important concept, very useful concept, matrix of coefficients. Okay, what is A? Where A is the matrix of coefficients. Matrix of coefficient म्हणजे काय, सहगुणकांचा matrix. A is a matrix of coefficient, that is A equal to
ए म्हणजे काय आहे तर मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स म्हणजे सहगुणकांचा मॅट्रिक्स. सहगुणकांचा मॅट्रिक्स म्हणजे काय, येस, जी काही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन आहे त्याच्यामध्ये जे काही व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट्स आहेत, कोएफिशियंट म्हणजे सहगुणक, जे काही व्हेरिएबल्सचे कोएफिशियंट्स आहेत त्या सगळ्या कोएफिशियंटचा, त्या सगळ्या सहगुणकांचा मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल ए असेल. म्हणजेच दॅट इज ए इज इक्वल टू, येस, पहिल्या रोला पहिलं इक्वेशन असेल, पहिल्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची सहगुणक क्रमानं. ठीक आहे, पहिलं इक्वेशन फोकस करा. येस, पहिलं इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन फोकस करा. त्या पहिल्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची सहगुणक क्रमानं. ठीक आहे, पहिलं व्हेरिएबल आहे x1, त्याचा कोएफिशियंट असेल a11. दुसरं व्हेरिएबल आहे x2, कोएफिशियंट ऑफ दॅट x2 इज नथिंग बट a12. तिसरं व्हेरिएबल आहे x3, कोएफिशियंट ऑफ दॅट x3 इज नथिंग बट a13. तसंच चौथ्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट, पाचव्या व्हेरिएबलचा कोएफिशियंट अँड सो ऑन. लास्ट nth व्हेरिएबल दॅट इज xn, xn चा कोएफिशियंट काय आहे a1n. ओके, सिमिलरली सेकंड रो करस्पॉन्ड्स टू सेकंड इक्वेशन. सेकंड इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं घेऊयात. येस, कोएफिशियंट ऑफ x1 इज नथिंग बट a21, that for x2 is a a22, that for x3 is a a23 up to so on, that for xn is nothing but a2n असेल. ओके, तसंच तिसऱ्या रोला तिसरं इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं घेऊयात. येस, कोएफिशियंट ऑफ x1 in the third equation is nothing but a31, coefficient of x2 is nothing but a32, that for x3 is a third row third column म्हणजेच a33 up to so on, चौथं पाचवं सहावं अँड सो ऑन. लास्ट कॉलमला लास्ट व्हेरिएबलचा कोएफिशियंट म्हणजेच xn चा कोएफिशियंट which is nothing but a3n. गेटिंग दिस? ओके, तसंच चौथ्या रोला चौथं इक्वेशन असेल, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं असतील. पाचव्या रोला पाचवं इक्वेशन असेल, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं असतील. सिमिलरली लास्ट m नंबरच्या रोला m नंबरचं इक्वेशन, त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं. ओके, m नंबरचं इक्वेशन डोळ्यासमोर ठेवा, त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं. कोएफिशियंट ऑफ x1 इज नथिंग बट am1, that for x2 is nothing but am2, that for x3 is nothing but am3 up to so on. लास्ट xn चा कोएफिशियंट असेल amn. ओके, शेवटचं इक्वेशन डोळ्यासमोर ठेवा, म्हणजे मॅट्रिक्स ए म्हणजे काय असतो, ए इज नथिंग बट द मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स म्हणजे सहगुणकांचा मॅट्रिक्स. म्हणजे तो कसा लिहायचा, प्रत्येक रोला एक इक्वेशन रिप्रेझेंट करा, त्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं लिहा. ओके, प्रत्येक रोला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक आपण क्रमाने लिहिलेले आहेत. ओके, नाव याची ऑर्डर बघूयात. दिस इज द मॅट्रिक्स ऑफ ऑर्डर. येस, हाऊ मेनी रोज आर देयर, किती रोज आहेत बघा. आपण काय केलंय, प्रत्येक रोला एक इक्वेशन रिप्रेझेंट केलंय. असे किती इक्वेशन्स आपण कन्सिडर केलेत, येस, सिस्टीम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स. म्हणजे आपण किती इक्वेशन्स असे कन्सिडर केलेत, m इक्वेशन कन्सिडर केलेत, म्हणजेच करेक्ट. ह्याच्यामध्ये नंबर ऑफ रोज असतील m. ओके, सिमिलरली व्हॉट अबाउट कॉलम्स, कॉलम्स किती असतील. हा पहिला कॉलम जर आपण बघितला तर पहिल्या कॉलम मध्ये सगळे काय आहेत, a11 a21 a31 हे सगळे काय आहेत, येस, x1 चे सहगुणक आहेत, म्हणजेच पहिल्या व्हेरिएबलचे सहगुणक आहेत. दुसऱ्या कॉलम मध्ये a12 a22 a32 हे काय आहेत सगळे, येस, x2 चे कोएफिशियंट्स आहेत, म्हणजे दुसऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशियंट आहेत. तिसऱ्या कॉलम मध्ये x3 चे सगळे कोएफिशियंट आहेत. चौथ्या कॉलम मध्ये x4 चे कोएफिशियंट असणार. पाचव्या सहाव्या सातव्या आणि लास्ट किती नंबरचा कॉलम, येस, किती नंबरचा कॉलम, आपला लास्ट व्हेरिएबल कोणता आहे, xn, म्हणजे nth व्हेरिएबल इज अ xn आणि त्या nth व्हेरिएबलचे जे काही कोएफिशियंट आहेत ते शेवटच्या कॉलम मध्ये आहेत. म्हणजेच किती कॉलम्स आहेत, x1 x2 x3 अप टू सो ऑन xn, n नंबर ऑफ व्हेरिएबल्स आहेत. म्हणजेच कॉलम्स किती असतील, m बाय n, म्हणजे कॉलम्स असतील n. म्हणजे therefore A is a matrix of order m by n. Okay, what is m? What is m? Number of equations. And what is n? Number of variables. Okay, म्हणजे एखाद्या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स मध्ये जेवढे नंबर ऑफ इक्वेशन्स असतात तेवढेच त्या कोएफिशियंट मॅट्रिक्स A मध्ये नंबर ऑफ रोज असतात, आणि जेवढे व्हेरिएबल्स असतात तेवढेच नंबर ऑफ कॉलम्स त्या कोएफिशियंट मॅट्रिक्स ए मध्ये असतात. ठीक आहे, व्हॉट इज ए? ए इज नथिंग बट मॅट्रिक्स ऑफ कोएफिशियंट्स. कोएफिशियंटचा मॅट्रिक्स म्हणजेच सहगुणकांचा मॅट्रिक्स असेल. ओके, नेक्स्ट वन. पुढे ए ची ओळख झाली. आता पुढे पुढचा व्हेरिएबल, पुढचा मॅट्रिक्स कोणता आहे, ए म्हणजे काय आपल्याला माहित झालं. आता एक्स म्हणजे काय बघूयात. एक्स इज, तुम्ही एका खाली एक लिहू शकता, एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स. column matrix
of variables or unknowns. Okay, what is x? X is a column matrix of व्हेरिएबल्स किंवा अननोन्स की ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. ओके, दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स मध्ये जे काही सगळे व्हेरिएबल्स आहेत की ज्यांचा आउटपुट आपल्याला युजरला द्यायचा आहे, की ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत, त्या सगळ्या व्हेरिएबल्सचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच एक्स असेल. ओके, कॉलम मॅट्रिक्स म्हणजे काय आपण डेफिनेशन बघितली होती पहा. ए मॅट्रिक्स विच कंटेन ओनली वन कॉलम इज कॉल्ड एज अ कॉलम मॅट्रिक्स. ओके, म्हणजे एक्स काय आहे? एक्स इज व्हॉट? एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स. ओके, ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत. दॅट इज एक्स इक्वल टू, एक्स म्हणजेच कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स. एकच कॉलम असणार आहे कोणाचा? व्हेरिएबल्सचा. म्हणजे काय असेल? येस, व्हेरिएबल्स कोणकोणते आहेत? x1, सिमिलरली x2, नेक्स्ट वन x3, तसंच चौथं व्हेरिएबल, पाचवं, सहावं, सातवं अँड सो ऑन. लास्ट n नंबर्स व्हेरिएबल असेल xn. ओके, म्हणजे कॅपिटल एक्स इज अ कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स that is unknowns की ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायचे आहेत. व्हॉट अबाउट इट्स ऑर्डर? येस, हाऊ मेनी नंबर ऑफ रोज आर देयर? जितके नंबर ऑफ व्हेरिएबल्स तितके नंबर ऑफ रोज असतील, म्हणजे याच्यात म्हणजे नंबर ऑफ रोज हे n असतील. व्हॉट अबाउट नंबर ऑफ कॉलम? एकच कॉलम आहे म्हणजे याची ऑर्डर असेल n/1. ठीक आहे, व्हॉट इज एक्स? एक्स इज द कॉलम मॅट्रिक्स ऑफ व्हेरिएबल्स ऑर अननोन्स. ओके, नेक्स्ट वन. आता फक्त काय राहिला? एक्स म्हणजे काय माहित झालं, आता फक्त राहिला बी. बी म्हणजे काय बघूयात. अँड बी इज इक्वल टू, and B is nothing but B is a column matrix and capital B is a column matrix. तो सुद्धा column matrix आहे. column matrix of the constants present on RHS of right hand side, RHS of each equation. ओके, प्रत्येक इक्वेशनच्या RHS ला राईट हँड साइडला असणाऱ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल बी असेल. व्हॉट इज बी? बी इज नथिंग बट कॉलम मॅट्रिक्स ऑफ द कॉन्स्टंट्स which are present on the RHS of each equation. That is capital B is equal to. Okay, that is capital B equal to काय असणार आहे? कॉलम मॅट्रिक्स म्हणजे एकच कॉलम असणार आहे. कोणाचा कॉलम मॅट्रिक्स आहे तो? येस, कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स विच आर प्रेझेंट ऑन RHS. ओके, RHS ला असणाऱ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स असेल. RHS ला कोणकोणते कॉन्स्टंट आहेत बघा. येस, पहिल्या इक्वेशनचा RHS चा कॉन्स्टंट B1, दुसऱ्या इक्वेशनचा B2, तिसऱ्या इक्वेशनचा B3 अँड सो ऑन. लास्ट m नंबरच्या इक्वेशनचा कॉन्स्टंट असेल BM. त्या सगळ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल B असेल. दॅट इज कॅपिटल B इज इक्वल टू B1, B2, तिसऱ्या रोला तिसऱ्या इक्वेशनचा कॉन्स्टंट अप टू सो ऑन. शेवटच्या रोला शेवटच्या इक्वेशनचा कॉन्स्टंट जो असेल BM. ओके, दिस इज द मॅट्रिक्स हॅव्हिंग ऑर्डर m/1. ह्याच्यामध्ये m नंबर ऑफ रोज असतील आणि एकच कॉलम असेल. ठीक आहे, दिस इज द कॉलम मॅट्रिक्स B, दॅट इज मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स व्हिच आर प्रेझेंट ऑन RHS. गेटिंग दिस? ओके, म्हणजेच we can represent the given system of linear equations in the form of a matrix equation as a AX is equal to B, that is capital A into capital X is equal to B. याच्यामध्ये A आणि X आणि B हे काय आहेत? मॅट्रिसेस आहेत. ते कोणते मॅट्रिसेस आहेत? where capital A is equal to, A म्हणजे काय आहे? yes, where capital A is a matrix of coefficients, सहगुणकांचा मॅट्रिक्स. तो कसा लिहिणार? that is A is equal to, प्रत्येक रोला एक एक इक्वेशन रिप्रेझेंट करा. त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबल्सचे सहगुणक क्रमाने लिहा. एखाद व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता आपण 0 टाकणार. दॅट इज A इज इक्वल टू मॅट्रिक्स लिहिलाय. त्याच्यामध्ये त्याची ऑर्डर किती असेल? m/n. म्हणजेच जितके नंबर ऑफ इक्वेशन्स असतील तितके नंबर ऑफ रोज असतील आणि जितके नंबर ऑफ व्हेरिएबल्स असतील तितके नंबर ऑफ कॉलम्स असतील. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल थिंग. एक्स, व्हॉट इज एक्स? कॅपिटल एक्स. एक्स म्हणजे काय? Capital X is a column matrix of variables or unknowns. ओके, ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला युजरला प्रोव्हाइड करायच्या आहेत, की ज्यांच्या व्हॅल्यूज आपल्याला काढायच्या आहेत, त्या सगळ्या व्हेरिएबल्सचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल X असेल. ओके, दॅट इज X इक्वल टू, इथे लिहिलाय पहा. अँड B, व्हॉट इज B? B इज नथिंग बट द कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स विच आर प्रेझेंट ऑन RHS, राईट हँड साइड ऑफ ईच इक्वेशन्स. प्रत्येक इक्वेशनच्या राईट हँड साइडला असणाऱ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स म्हणजेच कॅपिटल B असेल. गेटिंग दिस? देयरफॉर
we can represent the given system of linear equation in the form of matrix equation. लक्षात येते? ओके, व्हेरी सिंपल आर्टिकल, व्हेरी सिंपल कॉन्सेप्ट. आपल्याला गॉस जॉर्डन मेथडने सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवायचे आहे. त्यातली आपली पहिली स्टेप आहे, वी हॅव टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए मॅट्रिक्स इक्वेशन. गेटिंग दिस? ओके, व्हेरी सिंपल थिंग. नाउ नेक्स्ट वन, पुढचा कॉन्सेप्ट आपल्याला बघायचा आहे कोणता, which is again very important concept, that is a augmented matrix. Augmented matrix. Okay, augmented matrix. Okay, काय concept आहे बघूया. Very simple thing. We can represent the given system of m linear equation. आपण मुद्दाम बघताना जनरल पाहतोय पहा, याची पर्टिक्युलर केस आपल्याला डिराइव्ह करता येईल. m आणि n ला तुम्ही कोणत्याही पॉझिटिव्ह व्हॅल्यू देऊ शकता. गिवन सिस्टम ऑफ n linear equations in n variables in the form of a single matrix also, in the form of a single, एक आणि एकच single matrix also, which is called as augmented, augmented, augmented matrix, which is obtained by attaching, very simple concept, which is obtained by attaching a column B, capital B, of constants to the matrix A, to the matrix capital A of coefficients. Okay, very simple concept. Augmented matrix. Augmented matrix म्हणजे काय? We can represent the given system of m linear equations in n variables in the form of a single matrix also, and that matrix is in the form of single matrix also, which is called as a augmented matrix. Okay, दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन कसं लिहायचं मगाशी आपण बघितलं, x इक्वल टू b. आता ती जी काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे, सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपण एकाच मॅट्रिक्सच्या माध्यमातून रिप्रेझेंट करू शकतो. तो जो कोणता एकच मॅट्रिक्स दिलेल्या सिस्टमला रिप्रेझेंट करणारा असेल त्या मॅट्रिक्सलाच ऑगमेंटेड मॅट्रिक्स असं म्हणतात. ओके, दॅट इज that particular matrix, single matrix which represents the given system of m linear equations in n variables is called as a augmented matrix. तो कसा मिळवायचा? which is obtained by attaching, okay, which is obtained by attaching a column B, capital B, of constants to the matrix capital A of coefficients. okay, हा मिळवायचा कसा? तर तुमचा जो कोएफिशिएंट मॅट्रिक्स A आहे, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A कसा लिहायचा वर आपण डिफाइन केलेला आहे. तो जो काही कोएफिशिएंट मॅट्रिक्स A आहे, त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला कॉन्स्टंट B चा मॅट्रिक्स अटॅच करून जो कोणता आपण सिंगल मॅट्रिक्स डेव्हलप करणार, तयार करणार, that particular single matrix is known as a augmented matrix. Getting this? Okay, म्हणजेच augmented matrix कसा मिळवणार? yes, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला कॉन्स्टंट B चा एक कॉलम फक्त ऍड करून जो कोणता कंडेन्स्ड एकत्रित करून जो काही मॅट्रिक्स आपण मिळवणार आहोत त्या मॅट्रिक्सलाच आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स असं म्हणणार आहोत. ओके, सिंपल थिंग. इट इज डिनोटेड बाय, तो कशाने डिनोट करतात बघूयात. इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल G. ओके, इट इज डिनोटेड बाय द सिम्बॉल कॅपिटल G.
thus capital G is equal to, capital G is the symbol used for augmented matrix. Thus capital G is equal to matrix symbol, matrix notation, that is this one. Okay, कसं मिळवणार, तर मॅट्रिक्स ए ला, कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला म्हणजे मॅट्रिक्स ए ला एक कॉलम ऑफ कॉन्स्टंट्स विच आर प्रेझेंट ऑन RHS म्हणजे कॉन्स्टंट मॅट्रिक्स बी आपण अटॅच करणार. अटॅच केल्यानंतर हा जो सिंगल एकत्रितपणे जो मॅट्रिक्स तयार झालेला असेल that matrix is called as a augmented matrix. Getting this? Okay. म्हणजे दिलेली सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स आपल्याला इन दी फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन कशी लिहायची मगाशी आपण बघितली. नाउ तीच जी काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आहे, दॅट सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन वी कॅन रिप्रेझेंट इन दी फॉर्म ऑफ ए सिंगल मॅट्रिक्स. ती सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन आपण एकाच मॅट्रिक्सच्या माध्यमातून लिहू शकतो. दॅट पर्टिक्युलर सिंगल मॅट्रिक्स रिप्रेझेंटिंग द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन्स इज कॉल्ड एज अ augmented matrix, which is obtained by attaching a column matrix B of constants to matrix A of coefficients. matrix A ला matrix B attach करून एकत्रितपणे जो मॅट्रिक्स तयार होतो त्या मॅट्रिक्सला आपण ऑगमेंटेड मॅट्रिक्स असं म्हणतो. ओके, फॉर एक्झाम्पल सपोज मगाशी आपण जी काही सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन वर बघितलेली आहे, ओके, सिस्टम ऑफ m लिनियर इक्वेशन्स इन n व्हेरिएबल्स, मगाशी आपण जी वर बघितलेली आहे ती सिस्टम आपण in the form of augmented matrix लिहूयात. that is G is equal to, yes, G stands for augmented matrix. कसं ऑब्टेन करायचं मगाशी मगाशी सांगितलेलं आहे. कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला मॅट्रिक्स B ऑफ कॉन्स्टंट अटॅच करणार आहोत. ठीक आहे, आता कोएफिशिएंट मॅट्रिक्स A काय माहिती आहे पहा, वर आहे पहा. कोएफिशिएंट मॅट्रिक्स A म्हणजे कसं लिहिणार, प्रत्येक वेळेला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलची सहगुणक आपण क्रमाने लिहिणार. एखाद व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता 0 लिहिणार. म्हणजे मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट काय आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, म्हणजे G इज इक्वल टू लिहून टाकूयात. येस, G इज इक्वल टू मॅट्रिक्स A जसा आहे तसं लिहितो, विच इज दॅट, येस, पहिल्या वेळेला पहिले इक्वेशन त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने, दॅट इज A11 A12 A13 अप टू सो ऑन A1n असेल. सेकंड रो करस्पॉन्ड्स टू सेकंड इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणारे व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने A21 A22 A23 अप टू सो ऑन A2n असेल. तसंच तिसऱ्या रोला तिसरे इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने, दॅट इज A31 A32 A33 अप टू सो ऑन A3n असेल. ओके, तसंच चौथ्या रोला चौथे इक्वेशन असेल, डॉट 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 डॉट, पाचव्या वेळेला पाचवे इक्वेशन असेल, डॉट 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 अँड सो ऑन. लास्ट m नंबरच्या रोला m नंबरचे इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने, दॅट इज AM1 AM2 AM3 अप टू सो ऑन AMN. ओके, हा काय झाला, मॅट्रिक्स A झाला. आता या मॅट्रिक्स A ला फक्त एक पार्टिशन टाकायचं आहे. ते पार्टिशन तुम्ही असं एका उभ्या लाईनने टाकू शकता किंवा डॉटेड लाईनने पार्टिशन टाकलं तरी सुद्धा चालू शकतं. कसे टाकू शकता, हे पार्टिशन टाकलं आणि त्याला फक्त काय करायचं आहे, कॉलम मॅट्रिक्स B ऑफ कॉन्स्टंट अटॅच करायचं आहे. अटॅच करूयात. पहिल्या इक्वेशन मध्ये RHS ला असणारा कॉन्स्टंट कोणता आहे, B1. दुसऱ्या इक्वेशनच्या RHS चा कॉन्स्टंट विच इज B2. तिसऱ्या इक्वेशनला असणारा RHS चा कॉन्स्टंट विच इज B3 अँड सो ऑन. लास्ट डॉट 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 m नंबरच्या रोला असणारा RHS चा कॉन्स्टंट विच इज नथिंग बट BM. ओके, म्हणजे फक्त आपण इथं व्हर्टिकल लाईन टाकली पहा. व्हर्टिकल लाईन काय सजेस्ट करते, हे पार्टिशन आहे. हे पार्टिशन तुम्ही डॉटेड लाईनने टाकू शकता किंवा अशी स्ट्रेट लाईन ओढली तरी सुद्धा चालू शकते. ठीक आहे, म्हणजे पार्टिशनच्या अलीकडचा मॅट्रिक्स हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स A आहे आणि पार्टिशनच्या पलीकडचा मॅट्रिक्स हा कोएफिशिएंट मॅट्रिक्स B आहे. नाउ व्हॉट अबाउट इट्स ऑर्डर. ऑर्डर काय, येस, ऑर्डरचा क्वेश्चन कायम एक्झाम मध्ये विचारला जातो. व्हॉट अबाउट इट्स ऑर्डर, नंबर ऑफ रोज किती आहेत, येस, प्रत्येक वेळेला एक इक्वेशन आहे, त्या इक्वेशन मध्ये असणारे व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने लिहिलेत. किती नंबर ऑफ इक्वेशन्स आहेत, m आहेत. म्हणजे जितके नंबर ऑफ इक्वेशन्स असतील तितके नंबर ऑफ रोज असतील. म्हणजे याच्यामध्ये m नंबर ऑफ रोज आहेत. ओके, व्हॉट अबाउट कॉलम्स. कॉलम्स किती असतील पहा. या पार्टिशनच्या अगोदरचा आपला काय आहे, पार्टिशनच्या अगोदरचा काय आपला कोएफिशिएंट मॅट्रिक्स आहे. त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स A मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, येस, नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, n आहेत. वर आपण पाहिलंय पहा, पहिल्या कॉलमला पहिलं व्हेरिएबलचे कोएफिशिएंट, दुसऱ्या कॉलमला दुसऱ्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट अँड सो ऑन. लास्ट n नंबरच्या कॉलमला n नंबरच्या व्हेरिएबलचे कोएफिशिएंट असतात. म्हणजे पार्टिशनच्या अगोदरचा आपला कोएफिशिएंट मॅट्रिक्स A आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती आहेत, n आहेत. ठीक आहे, त्याच्यामध्ये नंबर ऑफ कॉलम्स n आहेत. आता त्या n कॉलम मध्ये फक्त मी काय केलं, एक कॉलम अटॅच केला, दॅट इज ऑफ कॉन्स्टंट. म्हणजे नंबर ऑफ कॉलम्स ची संख्या किती झाली,
1 ने वाढली म्हणजे या ऑगमेंटेड मॅट्रिक्स मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती असतील? येस, n+1 असतील. गेटिंग दिस? n+1 म्हणजेच दिस इज द कोएफिशिएंट, दिस इज द ऑगमेंटेड मॅट्रिक्स G of order m/n+1. Getting this? Okay. Question विचारला जातो पहा, if we represent the given system of m linear equations in n variables in the form of a augmented matrix, then its order is किती असेल? m/n+1. कॉलमची संख्या 1 ने वाढते आणि जर कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ची ऑर्डर विचारली तर उत्तर काय असेल? m/n असेल. गेटिंग दिस? ओके. हे झालं जनरल. पर्टिक्युलर पण तुम्ही याचं एक्झाम्पल तयार करू शकता. काय? इफ वी रिप्रेझेंट द सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स. ओके. इफ वी रिप्रेझेंट द सिस्टम ऑफ 3 लिनियर इक्वेशन्स in 5 variables. If we represent the system of 3 linear equations in 5 variables in the form of a augmented matrix G, then its order is किती असेल? 3 लिनियर इक्वेशन्स आहेत आणि 5 व्हेरिएबल्स आहेत. म्हणजे काय? प्रत्येक रोला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक्रमानं म्हणजे नंबर ऑफ रोज किती असतील? जितके नंबर ऑफ इक्वेशन्स तितके नंबर ऑफ रोज असतील, म्हणजेच 3 असतील. व्हॉट अबाउट नंबर ऑफ कॉलम्स? ए मध्ये म्हणजे कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए मध्ये नंबर ऑफ कॉलम्स किती असतील? जितके नंबर ऑफ कॉलम्स जितके नंबर ऑफ व्हेरिएबल्स तितके नंबर ऑफ कॉलम्स असतील. व्हेरिएबल्स किती आहेत? 5 आहेत. म्हणजेच ए मध्ये नंबर ऑफ कॉलम्सचे 5 असतील. त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला आपण एक कॉलम अटॅच करतोय म्हणजेच कॉलमची संख्या 1 ने वाढेल. म्हणजे कॉलम्स किती असतील? 5 + 1 = 6 असतील. म्हणजेच त्या ऑगमेंटेड मॅट्रिक्सची ऑर्डर किती असेल? 3/6. गेटिंग दिस? ओके. बरेच विद्यार्थी त्याचं उत्तर 3/5 लिहितात. दॅट इज टोटली रॉंग. आपल्याला कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ची ऑर्डर विचारलेली नाही. आपल्याला कशाची ऑर्डर विचारली? ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी ची ऑर्डर विचारलेली आहे. ऑगमेंटेड मॅट्रिक्स जी म्हणजे काय त्यासाठी माहित असलं पाहिजे. मॅट्रिक्स ए ला फक्त एक कॉलम आपण वाढवतोय म्हणजेच एक कॉलमची आपण इन्क्रीमेंट करत आहोत. ठीक आहे. असा समजा इक्वेशन, असा क्वेश्चन विचारला समजा तुम्हाला, इफ वी रिप्रेझेंट द सिस्टम ऑफ 4 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. कितीही नंबर ऑफ इक्वेशन असू शकतात, कितीही नंबर ऑफ व्हेरिएबल्स असू शकतात. If we represent the number of the system of 4 linear equations in 2 variables in the form of a augmented matrix G, then its order is किती असेल? Yes, number of equation 4 आहेत म्हणजे number of rows 4 असतील. number of variables 2 आहेत म्हणजे A ची ऑर्डर 4/2 झाली. number of columns 2 झाले A मध्ये. त्याला एक कॉलम अटॅच करतोय B चा म्हणजे कॉलमची संख्या 1 ने वाढेल म्हणजे त्याची ऑर्डर किती असेल? 4/3 असेल. गेटिंग दिस? ओके. दॅट इज द सिंपल डेफिनेशन ऑफ अ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ओके. आपलं जो काही गॉस मेथड किंवा गॉस जॉर्डन मेथड आपल्याला बघायची आहे त्यामधली ही आपली दुसरी स्टेप असेल. दॅट इज वी हॅव टू रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ए ऑगमेंटेड मॅट्रिक्स. गेटिंग दिस? लक्षात येते? ओके. व्हेरी सिंपल. आता एखादी सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलेली असेल आणि त्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहा असा पण एक क्वेश्चन असतो. तो क्वेश्चनचा आन्सर कसं लिहायचं बघूया. 2-2 मार्काचे क्वेश्चन असतात. ओके. क्वेश्चन मे बी आस्क्ड फॉर 2 मार्क्स. कसा? रिप्रेझेंट किंवा राईट एक्झाम्पल. 2-2 मार्कासाठी एक्झाम्पल विचारू शकतात. राईट द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. Write the augmented matrix representing the following system of linear equations. Okay. Straightforward question, may be asked for 2 marks. Write the augmented matrix representing the following system of linear equation. Okay. समजा तुम्हाला सिस्टम दिलेली आहे x + 2y - 3 times z is equal to 6 सपोज. दुसरं इक्वेशन दिलंय -x - 2y + 2 times z is equal to -1 सपोज. and 2x - 3y + z is equal to suppose 9. आणि चौथं इक्वेशन दिलेलं आहे 4 times x + 5 times y
मायनस 2 टाइम्स झेड इज इक्वल टू 0. ओके, समजा ही सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन दिलेली आहे आणि आपल्याला काय करायचं आहे, तर या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहायचा आहे. ओके, सोल्युशनची सुरुवात असेल, we can represent the given system of linear equations in the form of a augmented matrix as follows. ओके, बघूयात काय असेल. G इक्वल टू ऑगमेंटेड मॅट्रिक्स सिम्बॉल काय असेल, G इज इक्वल टू कसा ऑब्टेन करतो तो आपण, येस, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला पार्टिशन टाकून कॉन्स्टंट मॅट्रिक्स B आपण अटॅच करतो, म्हणजे G इज इक्वल टू A पार्टिशन B, दॅट इज इक्वल टू, लिहूयात. येस, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A कसा लिहायचा आपल्याला माहिती आहे, प्रत्येक रोला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं एखाद व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता आपण 0 टाकणार. ओके, फर्स्ट रो corresponds to first equation. Write down the coefficients of the variables. If any of the variable is absent, then put up the coefficient of that particular variable equal to 0. Okay, therefore first row corresponds to first equation. पहिल्या रोला पहिले इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं दॅट इज इम्पॉर्टंट. ठीक आहे, x चा सहगुणक असेल 1, that for y coefficient is a 2, that for z coefficient is a -3. ठीक आहे, सिमिलरली सेकंड रोला सेकंड इक्वेशन फोकस करा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं, -x म्हणजे x चा कोएफिशिएंट असेल -1, -2y म्हणजे that for coefficient of y is a -2 and coefficient of z is a +2, कारण 2z आहे. गेटिंग दिस. सिमिलरली थर्ड रोला थर्ड इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं एखाद व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता 0, हे मी प्रत्येक वेळेस म्हणत आहे. ठीक आहे, तिसरं इक्वेशन फोकस करा, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं लिहा. x चा कोएफिशिएंट आहे 2, that for y is a -3, that for z is a +1. सिमिलरली चौथ्या रोला चौथं इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने, that gives the coefficient of x in the fourth equation is x4, the coefficient of y in the fourth equation is a 5, and that for z is nothing but -2. हा काय झाला, येस, हा काय झाला, मॅट्रिक्स ऑफ कोएफिशिएंट्स म्हणजेच कॅपिटल A झाला. ठीक आहे, आता पार्टिशन टाकूयात. पार्टिशन मे बी डॉटेड लाईनने दाखवा किंवा स्ट्रेट लाईनने दाखवलं तरी चालेल. आता काय करायचं, याला मॅट्रिक्स बी अटॅच करायचा. मॅट्रिक्स बी म्हणजे कशाचा आहे आपल्याला बघितलं आहे पहा. मॅट्रिक्स बी इज व्हॉट, मॅट्रिक्स बी इज नथिंग बट द मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट्स विच आर प्रेझेंट ऑन RHS ऑफ एव्हरी इक्वेशन इन द सिस्टीम. सिस्टीमच्या RHS ला असणाऱ्या कॉन्स्टंटचा कॉलम मॅट्रिक्स असेल. ठीक आहे, म्हणजे पहिल्या रोला RHS चा कॉन्स्टंट, पहिल्या इक्वेशनचा RHS चा कॉन्स्टंट आहे 6, तो इथे लिहून टाकतो. दुसऱ्या रोचा RHS चा कॉन्स्टंट आहे -1, ते इथे लिहून टाकतो. The constant which is present on RHS of the third equation is a 9, and that for in the fourth equation is a 0. ठीक आहे, म्हणजे हे जे आता आपण लिहिला तो काय, कॉलम मॅट्रिक्स ऑफ कॉन्स्टंट आहे, तो आपण मॅट्रिक्स A ला अटॅच केला. This is nothing but the required augmented matrix representing the given system having order किती, yes, 4 by number of rows, 1 2 3 4, number of equation 4 आहेत म्हणजे number of rows 4 आहेत. number of columns किती असतील, व्हेरिएबलच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त असतील. व्हेरिएबल किती आहेत, 3 आहेत, 3 पेक्षा 1 ने जास्त म्हणजेच 4 असतील, म्हणजे याची ऑर्डर किती असेल, 4/4. इथं ते दिसतच आहे. ठीक आहे, म्हणजे सोल्युशन लिहिताना डायरेक्ट जी लिहायचं नाही पहा. सोल्युशन लिहिताना काय म्हणायचं, वी कॅन रिप्रेझेंट द गिवन सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन्स इन द फॉर्म ऑफ अ मॅट्रिक्स, इन द फॉर्म ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स ॲज फॉलोज म्हणायचं. मग नेक्स्ट टाइम G इज इक्वल टू हा मॅट्रिक्स लिहायचा आणि त्याच्या खाली हा मॅट्रिक्स लिहायचा. ठीक आहे, दिस कॅरीज 2 मार्क्स. 2 मार्काला असं सिंपल एक्झाम्पल विचारू शकता. लक्षात येत आहे. ओके, व्हेरी सिंपल. नेक्स्ट वन पुढे सेकंड एक्झाम्पल बघूयात. व्हेरी सिंपल, व्हेरी युजफुल एक्झाम्पल. आणि हे एक्झाम्पल ऑफकोर्स असलं टाईपचं एक्झाम्पल 2 मार्कासाठी विचारू शकतात. सेकंड एक्झाम्पल, क्वेश्चन इज सेम. रिप्रेझेंट द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स. ओके, समजा सिस्टीम दिलेली आहे -x1 plus 2 times x2 minus x3 plus 4 times x4 minus 5 times x5 is equal to 7. Suppose second equation, that is a minus 2 times x3 plus x5
is equal to 6 suppose. तिसरं इक्वेशन 2 times x1 plus 4 times x3 minus 5 times x4 plus x5 is equal to 9 suppose. आणि अजून एखादं इक्वेशन समजा असं दिलेलं आहे that is minus x2 plus 3 times x4 minus 4 times x5 minus 5 is equal to 0. ओके, या टाइपचं समजा एखादी सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन तुम्हाला दिलेली आहे आणि या सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स तुम्हाला लिहायचा आहे. तो कसा लिहायचा मगाशी मी डेफिनेशन मध्ये सांगितलं. ठीक आहे. नाउ सोल्युशनची सुरुवात कशी असेल. येस, we can represent the given system of linear equation in the form of augmented matrix as follows. Okay, therefore augmented matrix symbol capital G is equal to कसा ऑब्टेन करणार. कोएफिशिएंट मॅट्रिक्स A ला पार्टिशन टाकून कॉलम मॅट्रिक्स B ऑफ कॉन्स्टंट्स अटॅच करणार. ह्याची ऑर्डर किती येईल सांगता येईल. येस, ह्याची ऑर्डर किती येईल. मॅट्रिक्स A ची ऑर्डर A म्हणजे काय, कोएफिशिएंट मॅट्रिक्स म्हणजे काय, प्रत्येक रोला एक इक्वेशन रिप्रेझेंट करा. म्हणजे जितके नंबर ऑफ इक्वेशन्स तितके नंबर ऑफ रोज असतील. किती इक्वेशन्स आहेत 1 2 3 4 4 इक्वेशन्स आहेत. म्हणजे याच्यामध्ये 4 रोज येणार 4 बाय. व्हॉट अबाउट कॉलम्स. कॉलम्सची संख्या किती. येस, कोएफिशिएंट मॅट्रिक्स A मध्ये कॉलम्स म्हणजे किती असतात, जितके नंबर ऑफ व्हेरिएबल्स तितके नंबर ऑफ कॉलम्स असतात. आणि ऑगमेंटेड मॅट्रिक्स G मध्ये काय असतं, कॉलमची संख्या ही व्हेरिएबलच्या संख्येपेक्षा 1 ने जास्त असते. म्हणजेच या G ची ऑर्डर किती असेल. येस, मेन्शन युअर आन्सर्स इन द कमेंट बॉक्स. चॅट बॉक्स मध्ये आन्सर्स रिप्लाय करा, मेन्शन करा. येस, नंबर ऑफ व्हेरिएबल्स किती आहेत 5 आहेत. म्हणजे A मध्ये नंबर ऑफ कॉलम्स 5 असतील. त्याला एक कॉलम वाढवा म्हणजे G चे नंबर ऑफ कॉलम्स मिळतील. म्हणजे ऑर्डर किती असेल 5 + 1 दॅट इज इक्वल टू 6. ह्याचे नंबर ऑफ कॉलम्स 6 असतील. म्हणजेच याची ऑर्डर 4/6 असेल. ओके, देअरफॉर G इक्वल टू, आता मॅट्रिक्स लिहूयात. ओके, व्हेरी सिंपल थिंग. कोणाला काही समजत नसेल यू कॅन आस्क. नाउ G लिहूयात. कसं लिहिणार, प्रत्येक रोला एक इक्वेशन, त्या इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं एखादं व्हेरिएबल अब्सेंट असेल तर कोएफिशिएंट न विसरता 0. दॅट्स इम्पॉर्टंट. ठीक आहे. फर्स्ट रो corresponds to first equation. Write down the coefficients of the variable from the first equation. If any of the variable is absent, then put up the coefficient of that particular variable equal to 0. Proceed. First row corresponds to first equation. Yes, x1 first equation डोळ्यासमोर ठेवा. फर्स्ट इक्वेशन फोकस करा. टिक मार्क केले पहा मी. x1 त्याचा कोएफिशिएंट असेल -1. दॅट फॉर x2 चा कोएफिशिएंट असेल +2. x3 चा कोएफिशिएंट -1. दॅट फॉर x4 कोएफिशिएंट इज 4. आणि x5 चा कोएफिशिएंट असेल -5. गेटिंग दिस. पहिल्या रोला पहिले इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने. प्रोसीड. नाउ सेकंड रोला सेकंड इक्वेशन, त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने लिहूयात. सेकंड इक्वेशन मी फोकस केले पहा. सेकंड इक्वेशन फोकस करा. येस, व्हॉट इज दॅट इक्वेशन, -2x3 + x5. दॅट इज इक्वेशन स्टार्ट्स फ्रॉम x3 म्हणजे काय, x1 आणि x2 अब्सेंट आहे. जे व्हेरिएबल अब्सेंट असतील त्यांचा कोएफिशिएंट न विसरता 0 टाका. येस, x1 absent, therefore we have to put up the coefficient of x1 is equal to 0. Similarly x2 सुद्धा absent आहे म्हणजेच कोएफिशिएंट 0 टाकावा लागेल. नेक्स्ट वन, इक्वेशन स्टार्ट्स फ्रॉम x3. the coefficient of x3 is -2. that for x4 is absent, therefore we have to put up the coefficient equal to 0 and coefficient of x5 is 1. Getting this? Okay. Similarly third row corresponds to third equation. the third equation मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने लिहूयात. लक्षात येतंय का? व्हेरी सिंपल थिंग. 2 मार्काचा सिंपल क्वेश्चन आहे. येस, थर्ड रो corresponds to third equation. त्या थर्ड इक्वेशन मध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमाने. x1 कोएफिशिएंट इज 2. that for x2 absent, कोएफिशिएंट न विसरता 0. x3 कोएफिशिएंट इज 4. x4, yes, focus on third equation. third equation focus करा. आता मी अंडरलाइन केली पहा. yes, x1 coefficient 2, x2 absent coefficient 0, x3 coefficient 4, x4 present coefficient is -5, x5 present coefficient is 1. Getting this? Similarly
शेवटच्या रोला शेवटचे इक्वेशन त्याच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं. नाउ व्हॉट इज युअर ऑब्झर्वेशन हियर? इक्वेशन वर लास्ट फोकस करा. कसलं इक्वेशन? -x2 प्लस 3 टाइम्स x4 मायनस 4 टाइम्स x5 मायनस 5 इज इक्वल टू 0. आपला फॉर्मॅट कसा असतो? सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनचा फॉर्मॅट कसा असतो? जे काही कॉन्स्टंट असतात LHS ला सगळे व्हेरिएबल्स x1 x2 x3 अप टू सो ऑन जे असतील ते, आणि जे कॉन्स्टंट आहेत ज्याच्यामध्ये व्हेरिएबल्स नाही आहेत त्यांना आपण कॉन्स्टंट म्हणतो. ते कॉन्स्टंट आपले सगळे RHS राईट हँड साइडला असणार आहेत. त्यामुळे काय करावं लागेल ते? येस, व्हॉट वी हॅव टू डू? -5 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं शिफ्टिंग, त्याचं पक्षांतर RHS ला पहिल्यांदा करावा लागेल. म्हणजे शेवटचं इक्वेशन कसं लिहिता येईल? -x2 प्लस 3 टाइम्स x4 मायनस 4 टाइम्स x5 मायनस 5 गोज देअर बिकम्स +5. लक्षात येत आहे? इथं 0 हा कॉन्स्टंट लिहिला तर तुमचा आन्सर चुकणार आहे. कारण फॉर्मॅटमध्ये सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनच्या फॉर्मॅटमध्ये जे कॉन्स्टंट असतात ते सगळे कुठे असतात? राईट हँड साइडला असतात. -5 -5 हा कॉन्स्टंट आहे, त्याचं पक्षांतर पहिल्यांदा राईट साइडला आपलं केलं पाहिजे. ओके, म्हणजे चौथं इक्वेशन आपण या पद्धतीने लिहू शकतो. आता एकदा का या पद्धतीने लिहिलं तर रिप्रेझेंट करायला सोपं आहे. येस, चौथ्या रोला चौथं इक्वेशन त्यांच्यामध्ये असणाऱ्या व्हेरिएबलचे सहगुणक क्रमानं. ठीक आहे, फोकस ऑन दिस फोर्थ इक्वेशन. अंडरलाईन केली पहा मी. येस, x1 absent, coefficient of x1 we have to put up equal to 0. x2 present, coefficient of x2 is a -1. That for x3 absent, coefficient न विसरता 0. x4 present, coefficient is a 3, and x5 present, the coefficient of x5 is nothing but equal to -4 असेल. हा आता आपला काय झाला? येस, कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए झाला. आता त्या कोएफिशिएंट मॅट्रिक्स ए ला पार्टिशन टाकतो. डॉटेड लाईनने टाका किंवा सरळ लाईनने. मग जसं आपण वर सरळ लाईन वापरली, इथं आता डॉटेड लाईन वापरतो. ठीक आहे, आता याला काय करायचंय? मॅट्रिक्स बी ऑफ कॉन्स्टंट अटॅच करूयात. पहिल्या इक्वेशनचा RHSचा असणारा कॉन्स्टंट 7 हा पहिल्या रोच्या ठिकाणी असेल. दुसऱ्या रोचा RHSचा कॉन्स्टंट विच इज नथिंग बट इक्वल टू 6 हा इथे असेल. तिसऱ्या रोचा कॉन्स्टंट विच इज 9. सिमिलरली चौथ्या रोचा कॉन्स्टंट विच इज 5 तो इथं असेल. ओके, that is the required augmented matrix having order 4/6. Okay, 4/6. Getting this? अशा पद्धतीने आपण डायरेक्ट सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहू शकतो. किंवा पहिल्यांदा सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशनला रिप्रेझेंट करणारा मॅट्रिक्स इक्वेशन लिहा आणि त्याच्यानंतर ऑगमेंटेड मॅट्रिक्स लिहिला तरी सुद्धा चालू शकतो. Getting this? Okay, very simple. Thus, in this lecture, we seen definition of augmented matrix. Similarly, we seen how to represent the given system of linear equation in the form of a matrix equation. Okay, theoretical concept पाहिलेला आहे. शिवाय दिलेल्या सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशनचा ऑगमेंटेड मॅट्रिक्स कसा लिहायचा याची थेरी म्हणजे याचं थेरी पण बघितलेली आहे आणि याचं 2 एक्झाम्पल्स पण पाहिलेले आहेत. That 2 examples can be asked. Okay, that is the examples of writing augmented matrix from the given system of linear equations can be asked for 2 marks each. Okay, आणि ह्या ज्या काही स्टेप्स आहेत म्हणजेच रिप्रेझेंटेशन ऑफ द गिवन सिस्टम ऑफ लिनियर इक्वेशन इन द फॉर्म ऑफ मॅट्रिक्स इक्वेशन आणि त्याचंच रिप्रेझेंटेशन इन द फॉर्म ऑफ ऑगमेंटेड मॅट्रिक्स या आपल्या गॉसियन किंवा गॉस जॉर्डन मेथडच्या पहिल्या 2 स्टेप्स असतील. ओके, लक्षात येते हाऊ टू राईट द ऑगमेंटेड मॅट्रिक्स. लक्षात येते का? ओके, लेट्स स्टॉप हियर. हॅव अ नाईस टाइम. थँक यू.